अडचणीच्या काळामध्ये कुटुंब आपल्या बरोबर असतं आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण जेव्हा आपलं जवळचं कुटुंब असतंच। माझी पत्नी इथं आलेली आहे, माझे वडील इथं आलेले आहेत, काकी इथं आहे, माझी बहीण इथं आलेली आहे। त्यामुळे अशा काळामध्ये जवळचं कुटुंब आणि जवळच्या कुटुंबाबरोबर जेव्हा राजकीय ह्याच्यावर महाराष्ट्राच्या नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद माझ्या बाजूने तिथं मिळत आहे। म्हणजे ते सुद्धा कुटुंबाचाच एक भाग आहे। अजित पवारांच्या संदर्भाने क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला, ते सुद्धा कुटुंबात क्लोजर रिपोर्टच्या बाबतीत जे काही ईओडब्ल्यूने फाईल केलं त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी परत जेव्हा ईडी ऑफिसमधून जेव्हा येईल जर आलो तर नक्कीच याच्याबद्दल मी जास्त स्पष्टपणे बोलू शकतो। कसं बघताय? नाही, इलेक्शन ईओडब्ल्यूने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याबद्दलची माहिती मीडियाच्या माध्यमातून आम्हाला काल परवा कळाली आणि ती कळाल्यानंतर मी जे काय वकिलांशी बोललो त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेतल्या। त्या सगळ्यांचं मत होतं की जेव्हा क्लिअरन्स रिपोर्ट हा ईओडब्ल्यूकडनं सबमिट केला जातो त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलं जातं। 2 वर्ष 1 वर्ष बराच काळ झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो आणि जर 19 तारखेला मला नोटीस आली जानेवारीला आणि 20 जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे। आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत। नाही, पण याने तुम्हाला दिलासा मिळेल असं वाटतं? तुम्हाला दिलासा मिळेल आणि ही केस स्टँड होणार नाही आता ईडी कार्यालयामध्ये? नाही, जे काय मी वकिलांशी बोललेलो आहे हा रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर थोडी प्रक्रिया पुढे असते आणि ती पुढे कशी जाते हे आपल्याला बघावं लागेल। पण एक आहे की मुंबई पोलीस आणि हे सरकार काय आमचं सरकार नाही, हे तसं बघितलं तर आम्ही विरोधात आहोत आणि या सरकारली आणि तिथं असणाऱ्या पोलिसांनी जेव्हा हा रिपोर्ट फाईल केला म्हणजे आजच्या सरकारला आणि तिथं असणाऱ्या पोलिसांना या कारवाईमध्ये कुठेही काही नाही आहे असं वाटतं आणि आम्ही हेच म्हणतोय की या कारवाईमध्ये कुठेही काही नाही। आणि माझं नाव तर याच्यामध्ये जो PIL फाईल केली त्याच्यामध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं, माझ्या कंपनीचं नाव नव्हतं। पण शेवटी आपण एक स्वाभिमानी नागरिक आहोत, सहकार्य करण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे ईडीने आम्हाला समन्स दिलं असलं तर अधिकारी त्यांचं काम करतायत, त्यांना जे काही सपोर्ट आणि डॉक्युमेंट द्यावे लागतात ते आम्ही देत आहोत।